ऐश्वर्या कट्ट्यावर ऑपरेशन सिंदूरचा पेढे वाटून भारतीय सैन्य दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आनंदोत्सव साजरा। आजच्या कट्ट्याचे मानकरी होते वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात IAS होणारे शिवांश जांगडे। भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अधिष्ठाता आणि प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला बेंडाळे आणि भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई देसाई। शिवांश जांगडे म्हणाले, कोणतीही शिकवणी लावली नाही, दिवसातील 15 ते 16 तास अभ्यास केला आणि IAS होण्याचं स्वप्न पहिल्याच प्रयत्नात साध्य झाले। देशात 26वा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवण्याचा सन्मान प्राप्त केला। शनी मंदिरासह धार्मिक स्थळावर महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन ते बिग बॉस मधील अनुभव तसेच धार्मिक आंदोलनात नम्र तर अन्यायाविरुद्ध लढताना आक्रमक असल्याचे सांगितले। सध्या राजकीय परिस्थिती आणि वातावरण गढूळ झाल्याने राजकारणापासून दूर राहून चळवळीत काम करण्याचा निर्धार तृप्ती देसाई यांनी यावेळी व्यक्त केला। प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला बेंडाळे यांनी मालमत्ता कायद्यात तत्वज्ञानात डॉक्टरेट असे 24 वर्ष भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज मधील अध्ययन ते प्राचार्य हा प्रवास उलगडला। भारती विद्यापीठाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्य आणि एरवडा कारागृहातील कैद्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली। यावेळी अप्पा रेणुसे मित्र परिवार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होता। तर मला इथं ऐश्वर्या कट्ट्यावरती बोलवलं तर मी त्यासाठीच अप्पा रेणुसे सर यांचे आणि त्यांच्या मित्रवर्गाचे खूप आभार मानतो, कारण की आजच्या काळात वैचारिक देवाणघेवाणीची खूप गरज आहे। मग जसं आपण बघतो की विचार कोणच करत नाहीत, मग इथं असं बसून अजून 2 जे गेस्ट बोलवले होते, मग त्यांचं संघर्ष आणि त्यांचे एक्सपिरियन्स ऐकून की मला खूप छान वाटलं। आणि माझा जो काही संघर्ष होता किंवा माझा UPSCचा जो अभ्यास होता किंवा माझं लहानपण किंवा आत्तापर्यंत जो माझं आयुष्य आहे त्याबद्दल मी लोकांना सांगू शकलो आणि त्यांच्यापर्यंत माझे विचार पोचले आणि मला जे पण पुढे काय माझ्या करिअरमध्ये करायचं आहे ते पण मी थोडंफार शेअर करू शकलो। आणि नंतर जसं की मला निमंत्रण दिले की नक्की ॲज अ IAS ऑफिसर म्हणून मला इथं नक्कीच येईल मी। आणि सर्वांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना की मला इथं बोलवल्याबद्दल। आज ऐश्वर्या कट्ट्या परिवारात मी आल्यावर मला खूप खूप आनंद झाला आहे। रेणुसे परिवार आणि सर्व लोक मंडळी भेटल्यावर मला खूप खूप आनंद झाला आहे। खूप छान विचार ऐकण्यात आले आणि घेण्यात आले आहे। आज माझी खूप छान मैत्री झाली आहे 2 छान लोकांची, एक तृप्तीताईशी आणि एक सुरेश बरोबर। आणि हे लोक माझ्याबरोबर कायम आता जोडलेले राहतील ह्याचा मला खूप आनंद आहे। मी ऐश्वर्या कट्टा आणि परिवाराला खूप खूप अभिनंदन करते आणि थँक्यू म्हणते। थँक्यू। गेल्या 4 वर्षापासून ऐश्वर्या कट्टा जो आहे तो कार्यरत आहे। या ऐश्वर्या कट्ट्यामध्ये अप्पा रेणुसे आणि त्यांचा मित्रपरिवार जो आहे तो राज्यातल्या विविध क्षेत्रातले अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, शैक्षणिक सगळ्याच क्षेत्रातील मान्यवर जे आहेत ते इथं बोलवत असतात। फक्त बोलवत नाहीत तर त्यांच्याशी वैचारिक देवाणघेवाण किंवा आम्ही कसे घडलो या संदर्भातली डिटेल चर्चा होत असते आणि त्याबरोबर सगळेजण आहेत ते सकाळी नाश्त्याचा आस्वादही घेतात। खूप छान वाटलं की बऱ्याच दिवसांनी अशा मनमोकळ्या गप्पा झाल्या, त्या बऱ्याच काही गोष्टी ज्या शेअर करता आल्या नव्हत्या त्या शेअर करता आल्या आणि ऐश्वर्या कट्ट्याच्या माध्यमातून आमचा हा जो काही संघर्ष आहे तो अजून इतरांपर्यंत पोहोचेल। खूप छान वाटलं इथं आल्यानंतर आणि अशाच मान्यवरांना बोलवून विचारांची देवाणघेवाण करून हा जो ऐश्वर्या कट्टा आहे याचा प्रवास असा सुरू राहावा, त्या प्रवासासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा।